अमरावती जेलमधल्या कैद्यांकडनं 550 कोटी रुपयांची मागणी करण्यात आलेली होती असा वकील निवृत्ती कराड यांनी जालिंदर सुपेकरांवर आरोप केलेला होता। अमरावती जेलमधल्या कैद्यांकडनं 550 कोटींची मागणी करण्यात आल्याचं कैदी नाना गायकवाडचे वकील निवृत्ती कराड यांनी अत्यंत गंभीर स्वरूपाचा आरोप केलेला आहे। काय नेमकं ते म्हणतायत आपण पाहूया। तर महाराष्ट्र सरकारचा नियम आहे की तुमची प्रॉपर्टी तुम्ही डिक्लेअर केली पाहिजे, हा नियम आहे। त्यांनी ती केलेली नाही आहे, हे दुर्दैव आहे। ह्या गोष्टी ज्या होत आहेत त्या चुकीच्या आहेत आणि याची मला असं वाटतं त्यांना एका लॉंग लीव्हवर पाठवायला पाहिजे, इन्क्वायरी पारदर्शक व्हावी म्हणून। त्याच्यामुळे त्यांनी म्हणजे खरं तर त्यांना म्हणजे जबाबदारीवरून मुक्तच केलं पाहिजे माझं मत आहे। पण जर काही प्रोसेस, शेवटी देश प्रोसेसनी चालतो, संविधानाने चालतो, आपल्या मनमर्जीनी चालत नाही आणि प्रोसेस रूल्स आर मेड टू बी फॉलोड। त्याच्यामुळे त्यांना लॉंग लीव्हवर पाठवून एक सविस्तर इन्क्वायरी तातडीने झाली पाहिजे। अमिताभ गुप्ता पुण्याचे पोलीस कमिशनर असताना एसीपी म्हणून डीसीपी म्हणून या ठिकाणी जालिंदर सुपेकर त्यांच्या पाठोपाठ होतेच। अमिताभ गुप्तांची बदली कारागृह विभागाकडे झाली, पाठोपाठ जालिंदर सुपेकर आहेतच। आणि या दोघांनी मिळून महाराष्ट्रातल्या कारागृहांना लागणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या वस्तू मार्केटमधनं खरेदी केल्या जातात त्या खरेदीमध्ये मोठा घोटाळा केलाय। या घोटाळ्याची व्याप्ती ही 500 कोटीपेक्षा जास्तीची आहे। कोणी भ्रष्टाचार कोण करत असेल, कोण कायदा आणि सुव्यवस्था खराब करत असेल, राज्याचं वातावरण कोण खराब करत असेल तर त्याला आमच्या देवाभाऊचं सरकार निश्चित पद्धतीने शासन देईल, हा विश्वास मी महाराष्ट्राच्या जनतेला देतो। माझे आशिलेत नानासाहेब गायकवाड, गणेश गायकवाड यांना सुपेकरांनी 2023 मध्ये 19/8/2023 मध्ये त्यांनी 550 कोटी रुपयाची लाच मागितली आहे। मी तुला या सर्व मुख्य असतील त्यांच्या कुटुंबावरती 4 मुख्य दाखल करण्यात आलेले होते आणि जवळपास 14 ते 15 गुन्हे अगदी 40 ते 45 दिवसामध्ये फाईल करण्यात आलेले आहेत पुण्यामध्ये। आमची मागणी आहे की ती संबंधित आम्ही तर न्यायालयाकडे गेलेलो आहे आणि याच्यावरती काय त्यांचा WS आलेला आहे आणि हे आर्ग्युमेंट होऊन जे न्यायालय जे चौकशी करा का न्याय देईल ते आम्हाला मान्य आहे। आणि आम्ही कारवाईची मागणी आम्ही घर खात्यात की संबंधित चौकशी करावी। या सगळ्या संदर्भामध्ये आरटीआय कार्यकर्ते सुधीर आल्हाट यांच्याशी आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी देखील संवाद साधला। काय नेमकं आल्हाट यांचं म्हणणं आहे आपण पाहूया। नाना गायकवाड आणि गणेश गायकवाड यांच्या अटकेनंतर हाऊस सर्चिंगमध्ये 15 कोटी रुपये पोलिसांनी चोरलेला हा नेमका आरोप थेट कुणावरती करता आणि त्याचे काही पुरावे आहेत का? मला जी अटक झाली 21 डिसेंबर 2021 ला जी मला अटक झालेली आहे त्या अटकेमागची ही मोठी कहाणी आहे। त्या अटकेमध्ये काय आलं तर मी एका महिलेला मदत करायला गेलो। त्या महिलेच्या विरुद्ध महिलेच्यासाठी मी 2 तक्रार अर्ज माझ्या लेटर ऑर्डर केले। त्या तक्रार अर्जांची चौकशी एसीपी बजरंग देसाईकडे होती। त्या एसीपी ऑफिस मध्ये भरपूर पेट्या वगैरे पडल्या होत्या आपल्या नाना गायकवाडांच्या घरातल्या। नंतर कळलं की नाना गायकवाडांच्या घरातल्या जप्त केलेल्या ज्या पेट्या आहेत त्या इथं ठेवलेल्या आहेत। मी विचारलं, त्यातला एक पोलीस मला म्हणला की आल्हाट साहेब की ह्यातला असा जो विषय झालेला आहे, परंतु यामध्ये आमच्या अधिकाऱ्यांनी 15 कोटी रुपये चोरले आणि ते आम्हाला काही दिले नाही आणि वरिष्ठापर्यंत पैसे गेले असं सांगितल्यानंतर मी बाहेर आल्यानंतर जी तक्रारदार महिला होती त्या तक्रारदार महिलेला मी मेसेज करून सांगितलं की बाबा की हा बजरंग देसाई जो आहे यांनी नाना गायकवाडच्या घरामधले भरपूर 15 कोटी रुपये चोरले असल्यामुळे हा फ्रॉड माणूस आहे, ह्याच्याकडे आपली काही तक्रारीचा निभाव लागणार नाही। परंतु त्यांनी कुठलीही त्या महिलेनी हो म्हणली आणि नंतर महिलेनी संतोष ज्या महिलेला ज्या संतोष PSI संतोष सोनोनी फसवलं होतं त्या संतोष सोनोनीचं महिलेचं गॉटमॅट झालं। त्यांनी सांगितलं की मी दिलेला तक्रार अर्ज मागे घ्या। मी जसा तक्रार अर्ज मागे घ्यायला नकार दिला तेव्हा त्या महिलेनी तो माझा जो मेसेज आहे तो बजरंग देसाईला दाखवला। त्या महिलेनेच तुमच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि दरम्यानच्या कालावधीत तुम्ही विश्रामबाग एसीपी कार्यालयात आल्यानंतर तिथं पैशाच्या पेट्या पडल्या होत्या। पैशाच्या पेट्या होत्या का मला माहिती नाही, परंतु पेट्या होत्या। त्या पोलिसांनी तिथे जे पोलीस कर्मचारी जे होते की त्यांनी सांगितलं की ह्या ज्या पेट्या पडलेल्या आहेत ह्या नाना गायकवाडांच्या घरातनं जप्त केलेल्या पेट्या आहेत। त्या पेट्यामध्ये काय आहेत मी त्यांना काही विचारलं नाही, परंतु त्यांनी मला फक्त सांगितलं की नाना गायकवाडांची मोठ्या प्रमाणात कॅश होती, त्या कॅश मधली यांनी 15 कोटी रुपये कमीत कमी चोरले अशी मला सांगितल्यामुळे मी त्या महिलेला कळवलं
आणि त्या कळवल्यामुळं मला नंतर त्याचा परिणाम भोगावा लागले. त्यामध्ये जे ऍफिडेव्हिट दिलं त्याच्यावर कुठलीही कारवाई न केल्यामुळे मी परत हायकोर्टामध्ये आता गेलोय आणि त्या हायकोर्टाने आता आदेश असे केले की ते एवढं मोठं जर त्यामध्ये ऍफिडेव्हिट आहे ते ऍफिडेव्हिट मधली जे पोलीस अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करायचं ऍफिडेव्हिट दाखल करायला सांगितलेलं आहे. तर ह्या पुढच्या 10 तारखेला ती तारीख आहे. अमिताभ गुप्तांची बी आहे आणि ही पण आहे. या सगळ्या जे आरोप आहे त्याची चौकशी करावी अशी मागणी सुद्धा आलाटेने केलेली आहे. लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे.